राष्ट्रपतीची कलमे. राष्ट्रपतीची कलमे लक्षात ठेवण्यासाठी आपण खालील पद्धतीचा वापर करू शकतो. पहिले 4 कलमं हे लॉजिकने लक्षात ठेवायची. 52वं कलम हे राष्ट्रपतीच्या पदासंदर्भात आहे. 53वं कलम हे राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुख असतात. बरोबर, पहिले राष्ट्रपतींना, मग राष्ट्रपती कार्यकारी प्रमुख आहेत. त्यानंतर 54 मध्ये सांगितले राष्ट्रपतीचे निर्वाचन मंडळ, म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी कोण कोण मतदान करू शकतं हे निर्वाचन मंडळ. बरोबर. 55वं कलम आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा फॉर्म्युला, म्हणजे निर्वाचन मंडळ झाल्यानंतर त्यांचे वोट्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट करून राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा जो काही अल्टिमेट फॉर्म्युला, दॅट इज द व्हॅलिड वोट्स अपॉन जे काही मेंबर निवडायचे 1+1, बरोबर, एक्स्ट्रा मत 1. सो हा फॉर्म्युला तो 55 मध्ये दिला आहे. बरोबर. हे 4 कलम लक्षात ठेवल्यानंतर पुढचे जे कलम लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक आहे पप्पूची पाटी शमाने पाडली. बरोबर. आता 56वं कलम पप्पूचा प म्हणजे पदावधी, पदावधी म्हणजे टर्म, कालावधी. 57 सांगितलंय पू म्हणजे पुनर्निवडणूक, रिइलेक्शन, राष्ट्रपती पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहू शकतात एकदा राष्ट्रपती झाल्यानंतर. 58 मध्ये सांगितलं पाटीमधला पा म्हणजे पात्रता, राष्ट्रपती भारताचे नागरिक असावे, 35 वर्ष त्यांचं वय असावं, बरोबर, कमीत कमी. सो ही पात्रता. त्यानंतर 59 मध्ये अटी, पाटीमधला जो टी आहे ना तो अटीमध्ये बघा. सो अटी शर्तीमध्ये लाभाचं पद नसावं, अजून त्या अटी शर्ती ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर 60 मध्ये शमाचा श घेतला, श म्हणजे शपथ, 60वं कलम आहे शपथ. 61वं कलम शमाचा मा म्हणजे महाभियोग, राष्ट्रपतीचा महाभियोग. आणि 62वं कलम पाडलीमधला पाड म्हणजे राष्ट्रपतीचं पद रिक्त झाल्यास 6 महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक घ्यावी, बरोबर, पुन्हा राष्ट्रपती नेमणूक करावे, हे 62व्या कलमामध्ये सांगितले. सो अशा तऱ्हेने तुम्ही राष्ट्रपतीचे कलम लक्षात ठेवू शकता. धन्यवाद.